नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, आज नवीन दिवसाची दमदार अशी चर्चा। आज इंदापूर तालुक्याच्या राजकारणावरती चर्चा आणि इंदापूर तालुक्यामधलं जे 20 वर्ष आमदार राहिलं, मंत्री राहिलं, 10 वर्ष पराभूत झालं असं नेतृत्व म्हणजे हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता, आज याच विषयावरती आपली चर्चा आहे। तर बघू, हर्षवर्धन पाटील हे 1995 साली म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे त्यावेळी तत्कालीन काँग्रेस पक्षाचे जे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पाहिलं जायचं ते शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। 1995 साली हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारली होती आणि ती नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणजे शंकरराव पाटील यांच्या सांगण्यावरून बंडखोरी केली आणि बंडखोरी करून इंदापूर तालुक्याची विधानसभा निवडणूक पहिल्यांदा लढवली आणि ती अपक्ष लढवली। त्यावेळेस तिरंगी अशी निवडणूक झाली। हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, भाजप शिवसेना पुरस्कृत असं प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाचे गणपतराव पाटील यांच्यात तिरंगी निवडणूक झाली होती आणि या तिरंगी निवडणुकीमध्ये अपक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली होती। त्यावेळी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना तिकीट नाकारलं होतं, परंतु आज म्हणजे काल हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये प्रवेशाचं ठरलं आणि तो प्रवेश आज होण्याची शक्यता आहे। तसं हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांचा जो भारतीय जनता पक्षाचा तो स्टेटस मोबाईलला लावलेला होता तो देखील त्यांनी काल बदललेला आहे आणि त्यांनी काल पासून तुतारीचा स्टेटस लावलेला आहे। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचा स्टेटस लावलेला आहे आणि हर्षवर्धन पाटील हे आज तुतारीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काल यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात आहे। परंतु इंदापूर तालुक्यामधले जे काय म्हणजे आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील हे ज्यांनी जे तिकिटासाठी फिल्डिंग लावली होती तुतारीतून निवडणूक लढवण्याचं ह्यांचं काय होणार हे देखील महत्वाचं आहे। आणि हे दोन्ही नेते हर्षवर्धन पाटलांना विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करतील का नाही करतील हे देखील महत्वाचं आहे। आणि हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची काल भेट घेऊन सगळ्यांना अचंबित केलेलं आहे। त्यातच भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे जे माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील सूचक वक्तव्य मागल्या 2 दिवसापूर्वी केलं होतं की हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना प्रवेश करण्याशिवाय पर्याय देखील राहिलेला नाही। या काल जे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारची भेट घेतल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जे हर्षवर्धन प्रेमी जे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी भाग्यश्री निवासस्थानासमोर तसंच विविध ठिकाणी प्रत्येक गावगाव फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे। परंतु हा आनंद येणाऱ्या निवडणुकीपर्यंत टिकतोय का किंवा निवडणुकीमध्ये टिकतोय का हे देखील महत्वाचं आहे। जी विधानसभा निवडणूक आहे 2019 साली दुरंगी झाली होती, दुरंगीमध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांचा 3 ते 3.5 हजार मतांनी पराभव झाला होता आणि आज 2024 मध्ये म्हणजे 2019 ला दोन्ही पवार एकत्र होते। आज जरी पवार साहेब वेगळे असले तरी अजितदादा वेगळे म्हणजे अशी दुरंगीच निवडणूक, काय मतं इकडं काय मतं तिकडं डिवाइड झालेली आहेत, तरी देखील दुरंगीमध्ये काय होतंय हे देखील बघणं गरजेचं आहे। आणि हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देखील त्याच दिवशी जाहीर केली जाणार आहे। पवार साहेब यांना पाठीमागच्या काळामध्ये इंदापुरातले बहुसंख्य कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले असतात त्यावेळेस पवार साहेबांनी सूचक वक्तव्य केलं होतं की आपल्याला निवडून येणारा उमेदवार द्यायचा आहे आणि उमेदवार निवडून आणायचा आहे असं सांगितलं होतं। तर निवडून येणारा उमेदवार म्हणजे हर्षवर्धन पाटील असंच म्हणावं लागेल आणि हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारीमध्ये जाण्याने इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाची ताकद ही सध्या तरी वाढलेली दिसत आहे। परंतु येणारा काळ आणि येणारी निवडणूकच ठरवेल की कोणाची ताकद किती आहे आणि कोणाचं काम किती आहे। 10 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना देखील असं वाटतंय की आपण कधी विधानसभेला निवडून जातोय आणि कधी आमदार होतोय असं वाटू लागलं आहे। त्यामुळेच घाईगडबडीत हा निर्णय आणि आज पक्ष प्रवेश देखील होऊ
शकतो. पाठीमागच्या काळातच आपण सांगितलं होतं की पितृपंधरवड्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश होईल. त्याचबरोबर प्रवेश झाल्यानंतर त्यांना तिकीट देखील जाहीर करण्यात येईल हे देखील आपण सांगितलं होतं. आणि तेच काल हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांची एक अर्धा पाऊण तास 1 तास अशी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये तिकिटाचं आणि या बाकीच्या गोष्टी सगळ्या ठरलेला आहे. आणि यामुळेच इंदापूर तालुक्यातले जे हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो गट आहे या गटामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एवढंच आज सांगता येईल. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP न्यूज, इंदापूर, पुणे.